संस्थेच्या संचालिका भवानी मॅडम सोनाली उके यांच्या स्वागत जाधव सर करतील असं मी त्यांना विनंती करतो. सांगोडे मॅडम यांच्या स्वागत महाराष्ट्र सर करतील असं मी त्यांना विनंती करतो. सांगोडे मॅडम. शारदा देवंगर मॅडम यांचे स्वागत महाराष्ट्र सर करतील असं मी त्यांना विनंती करतो. भगत संचालिका यांच्या स्वागत जाधव सर करतील असे मी त्यांना विनंती करतो. संस्थेचे तत्वसंचालक देवानंद सर यांच्या स्वागत महानगरात करतील असे मी त्यांना विनंती करतो. संस्थेच्या संचालिका विभा भगत मॅडम यांच्या स्वागत जाधव सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. संस्थेचे प्रतिनिधी अतुल जांभूळकर यांच्या स्वागत अतुल जांभूळकर. संस्थेचे प्रतिनिधी भरत सुकलानी. संस्थेचे प्रतिनिधी कुंदर आमटेके. संस्थेचे प्रतिनिधी सुंदर आमटेके यांच्या स्वागत अध्यक्ष मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करतो. भूपेंद्र दर्वेकर यांच्या स्वागत तापसी मॅडम करतील संचालिका अशी मी त्यांना विनंती करतो. अभिकर्ता राजू कापसे यांच्या स्वागत विभा भगत मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सुशीला पटवले मॅडम यांच्या स्वागत शारदा देवंगर मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करतो. वैशाली मॅडम करतील असं मी त्यांना विनंती करतो. संस्थेचे व्यवस्थापिका स्वाती किल्लेवार मॅडम संस्थेचे अतुल जांभूळकर प्रतिनिधी अतुल जांभूळकर. संस्थेच्या पूर्व कर्मचारी फोटोग्राफर उमेश सर यांच्या स्वागत संस्थेच्या अध्यक्षा मंजुषा निष्काम करतील असं मी त्यांना विनंती करतो. ब्युटी संचालक राजेश मिश्राम यांचे स्वागत संस्थेच्या अध्यक्षा मंजुषा निष्काम करतील असं मी त्यांना विनंती करतो.
ॲडव्हर्टायझिंग जाहिरात इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून त्यांनी केली आहे असे सूरज रोडगे यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष मंजुस्वामी सांगतात असं मी त्यांना विनंती करतो. सर्वात या कामामध्ये त्यांचा मेहनत आहे, सर्वात जास्त मेहनत सगळ्यांनी मेहनत केली पण त्यांनी जास्त मेहनत केली आहे. तसेच सागरजी मेश्राम यांचे स्वागत माननीय महानगराध्यक्ष करतील असे मी त्यांना विनंती करतो. प्रशिक्षण उद्घाटन आपल्या कार्यक्रमाला आले, आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल माननीय राजेंद्रजी छाटे यांचे मनपूर्वक आभार. अन्य संस्थेकडून आलेले सर्व पदाधिकारी यांचे आभार. सर्व त्यांनी दिलेला सहयोग त्याबद्दल त्यांचे आभार. डॉक्टर आंबेडकर मिशन हॉलचे पदाधिकारी यांनी हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार. अशा प्रकारे आजची ही सभा समाप्त होते. उपस्थित दादा सर यांचे पण मनपूर्वक आभार. सभाचा जो हे होता पहिले एक तास प्रशिक्षण 2 तास सभा, आता त्याच्यामध्ये जेवणाच्या आम्ही सुरू केलेलं आहे. 1 वाजतापासून सुरू केलेलं आहे कारण भीड काही लोक जात होते. त्यामुळे जे रजिस्टर मेंबर आहेत त्यांच्याकरता बॅग आहे भेटवस्तू आहे त्या रजिस्टर काउंटरमधून ते घेऊ शकतात. त्याच्यानंतर खाली जेवणाची व्यवस्था आहे. कोणी बी जे सभासद जेवण केल्याशिवाय जाऊ नये. आम्ही संपूर्ण लास्ट 3 वाजतापर्यंत ते आम्ही राहू आणि प्रत्येकाची ज्यांची व्यवस्था झाली नाही त्यांनी माझ्या समोर कंप्लेंट करायची, सांगायचे की मला जेवण भेटलं नाही, त्याची व्यवस्था करण्यात येईल. चला धन्यवाद. तुम्ही आज 13 वर्षाच्या नंतर पहिल्यांदाच दुप्पट याच्यामध्ये सभासदांची संख्या आल्यामुळे आजच्या सभेतील विषय क्रमांक 3 सन 2024-25 चे अंकेक्षण अहवालाचे वाचन करणे व दुरुस्ती अहवालात मंजूर झाले. अहवालात पान क्रमांक 3 वर लेखा परीक्षकाचा अहवाल दिलेला असून संस्थेचे सन 2024-25 या वर्षाचे अंकेक्षण श्री डी महाडिक प्रमाणित लेखा परीक्षक सहकारी संस्था नागपूर यांनी केलेले असून संस्थेची आर्थिक प्रगती विचारात घेता संस्थेला सन 2024-25 या वर्षात अंकेक्षण वर्ग ब प्राप्त झालेले आहे. तसेच त्यांच्या अंकेक्षणात निदर्शनास आलेल्या सर्वसामान्य त्रुटी संस्थेस अंकेक्षण अहवालाद्वारे कळविण्यात आलेल्या असून नवीन प्रपोजीनुसार माननीय सहकार खात्यातील नियमांचे पालन करून आढळून आलेल्या दोषांची पूर्तता व दुरुस्ती अहवालाद्वारे सगळेच मंजुरी घेऊन उपनिबंधक कार्यालयात पाठवण्यात येईल. यावर जर काही आक्षेप असल्यास आपण आक्षेप नोंदवावे. जर आक्षेप नसेल तर सर्वांनी टाळ्या वाजवून होकार देऊन मंजुरी द्यावी. विषय क्रमांक 3 सर्वांनुमते मंजूर. धन्यवाद. विषय क्रमांक 3 सर्वानुमते मंजूर करण्यात येत आहे. आजच्या सभेतील विषय क्रमांक 4 नफा विनियोगास मंजुरी देणे. अहवालात पान क्रमांक 14 वर नफा विनियोग दिलेला आहे. संस्थेने या आर्थिक वर्षात नफा विनियोग सन 2024-25 करिता नफा रुपये 1,01,000
त्याचे राखीव निधीत 25%, 25,348 रुपये नफा विनियोजन, त्याचप्रमाणे उर्वरित सानुग्रह अनुदान निधी रुपये 76,045 रुपये असे एकूण 1,01,393 चा नफा विनियोग करण्याचा संचालक मंडळाने ठरवलेला आहे. तर सदर नफा विनियोगात आपले काही आक्षेप असल्यास आपण आक्षेप नोंदवावे. आक्षेप नसेल तर सर्वांनी टाळ्या वाजवून व होकार करून मंजुरी द्यावी. धन्यवाद. विषय क्रमांक 4 सर्वानुमते मंजूर करण्यात येत आहे. आजच्या सभेतील विषय क्रमांक 5 सन 2025-26 चे वैधानिक लेखापरीक्षण करण्याकरिता लेखापरीक्षकाची नियुक्ती करणे. लेखापरीक्षकाची नियुक्ती करणे. सन 2013च्या महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 2 च्या अनुषंगाने संस्थेला वार्षिक सभेत अंत्यक्षकाची निवड करणे गरजेचे आहे. मासिक सभेत यावर निर्णय घेण्यात येऊन सन 2025-26 आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षक श्री डी मोहाडीकर प्रमाणित लेखापरीक्षक सहकारी संस्था नागपूर यांच्यातर्फे करण्याचे ठरवण्यात आलेले आहे. तरी आपण सर्व सभासदांनी सदर लेखापरीक्षा नावावर सहमत असाल तर सर्वांनी होकार देऊन व टाळ्या वाजवून मंजुरी द्यावी. धन्यवाद. विषय क्रमांक 5 लेखापरीक्षक नियुक्तीबाबत दिलेल्या मंजुरीबाबत धन्यवाद आपले. आजच्या सभेतील विषय क्रमांक 6 सन 2025-26 वर्षाच्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे व सन 2024-25च्या अंदाजपत्रकानुसार झालेल्या उत्पन्न व खर्चातील वाढघाटीस मंजुरी देणे. अहवालात पान क्रमांक 14 वर सन 2025-26 करिता अंदाजपत्रक दिलेले आहे. त्यात खर्च तपशिलाचं निरीक्षण केल्यास प्रत्यक्ष झालेला खर्च मागील वर्षाचे अंदाजे 5,35,000 असताना प्रत्यक्ष झालेला खर्च 5,72,010 रुपये 34,010 रुपयांनी जास्त झालेला आहे व पुढील वर्षाकरिता 5,75,000 इतका अनुमानित आहे. त्याचप्रमाणे ठेवीवर दिलेले मागील अंदाजे 19,50,000 असताना 14,73,407 प्रत्यक्ष झालेला खर्च असून रुपये 4,76,593 कमी झालेला आहे. पुढील वर्षाकरिता 17 लाख इतका अनुमानित आहे. आस्थापना खर्चावरील मागील अंदाजे खर्च 6,50,000 असताना प्रत्यक्ष 10,91,133 इतका खर्च झालेला असून 4,41,133 रुपयांनी तो अंदाजापेक्षा जास्त झालेला आहे व पुढील वर्षाकरिता 11,50,000 इतका अनुमानित आहे. त्याचप्रमाणे तरतुदी रुपये 2,30,000 इतका अंदाजे असताना 45,189 इतकी तरतूद करण्यात आली असून रुपये 1,84,811 ती कमी आहे व पुढील वर्षाकरिता 2,25,000 इतकी तरतूद करण्याचा अनुमान आहे. त्याचप्रमाणे नफा रुपये 2,15,000 इतका अनुमानित असताना 1,01,393 इतका प्रत्यक्ष झालेला असून 1,13,606 रुपयांनी कमी झालेला आहे व पुढील वर्षाकरिता 1,75,000 इतका अनुमानित नफा असण्याची शक्यता आहे. तरी सदर उत्पन्न खर्च बाजू 38,25,000 इतके अनुमानित पुढील वर्षाकरिता असून सदर जास्त झालेला खर्च प्रत्यक्ष खर्च 34,10,000 व आस्थापना खर्च 4,41,133 हे जास्त झालेला असून सदर जमा खर्च पत्रकास व जास्तीच्या झालेल्या खर्चास काही आक्षेप नसल्यास आपण सर्वांनी टाळ्या वाजवून होकार करून मंजुरी द्यावी. विषय क्रमांक 6 सर्वानुमते मंजूर. धन्यवाद. विषय क्रमांक 6 सर्वानुमते मंजूर करण्यात येत आहे. आजच्या सभेतील विषय क्रमांक 7 माननीय सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे यांच्या निर्देशानुसार सुधारित आदर्श उपदेश मंजुरी देणे. माननीय सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांचे दिनांक 29 जुलै 2025 रोजीच्या माननीय जिल्हा उपनिबंधक यांना लिहिलेल्या परिपत्रकीय आदेशानुसार राज्यात सहकारी पतसंस्थांसाठी नवीन सुधारित आदर्श उपविधी लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच माननीय उपनिबंधक कार्यालयाच्या वतीने सर्व सहकारी संस्थांना स्वीकारण्याचे निर्देशित केलेले आहे. तरी आपण सर्वांनी नवीन आदर्श उपविधी
तरी आपण सर्वांनी विषय क्रमांक 7 नवीन आदर्श उपदेश मंजुरी द्यावी ही विनंती. सर्वांनी टाळ्या वाजवून होकार देऊन सदर उपदेश मंजुरी द्यावी. धन्यवाद. विषय क्रमांक 7 सर्वांमध्ये मंजूर करण्यात येत आहे. विषय क्रमांक 8 संस्थेचे KYC, गुंतवणूक, कर्ज वसुली इत्यादी तत्सम विषयाबाबतच्या निर्णयांना मंजुरी देणे. संस्थेने या आर्थिक वर्षात कार्यकारी मंडळाच्या 12 मासिक सभेत ठराव संमत करून संस्थेच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक निर्णय घेण्यात आले. त्यानुसार विविध बँकेत सुरक्षित गुंतवणुकीबाबत, विविध कर्ज मंजुरीबाबत, थकीत कर्जाच्या वसुलीबाबत, त्याचप्रमाणे KYC अंतर्गत सर्व खातेधारकांच्या कागदपत्रांची पूर्तता करून ओळखपत्र घेण्यात येते. तरी आपण संचालक मंडळाच्या तत्सम विषयाबाबतच्या निर्णयाला आपले आक्षेप नसल्यास आपण टाळ्या वाजवून व होकार देऊन मंजूर द्यावी. अध्यक्ष मॅमना विचारणा करतो की आपणातर्फे काही विषय असतील तर आपण सुचवावे. मॅम, काही विषय आहेत? आजच्या सभेच्या विषयास मंजुरी देताना काही आपले प्रश्न असतील तर आपल्याला सांगण्यात आले होते. काही असतील काही प्रश्न तर विचारण्यात यावे. तरीही पुन्हा एकदा आपणास प्रश्न काही असतील तर विचारणा करण्यात यावे. चला, आपल्या सभासदांना आजच्या विषयात सर्वांनी मंजुरी दिली त्याबद्दल वरील विषयाव्यतिरिक्त सभेत इतर कोणतेही विषय उपस्थित न झाल्याने मी अध्यक्ष मॅडम यांच्या वतीने आजच्या सभेपुढील विषयास मंजुरी मिळाल्याने आपल्या सर्वांचे आभार मानून अहवाल वाचन संपल्याचे जाहीर करतो. धन्यवाद. आपण जे स्पीच आहे कारण की जास्तीत जास्त मार्गदर्शन व्हायला पाहिजे सभासदांचा, म्हणून आपण त्याच्यावर जास्त भर देत आहोत. आता संस्थेचे जे प्रमुख आहेत अध्यक्ष माननीय मंजुषा मेश्राम हे आपले मनोगत व्यक्त करतील. सर एवं सभी संचालिकाएं और यहाँ पर जो उपस्थित हुए हैं अपने कर्मचारी, एजेंट, सभासद, इनका मैं तहे दिल से स्वागत करती हूँ. और हमारी जो मित्रजन महिला की वार्षिक सभा है ये 14वीं है और मैं यही कहना चाहती हूँ कि आप लोगों का सहयोग हमारे साथ रहे और मित्रजन जो संस्था है उसे प्रगति की ओर लेके जाए, यही मेरी विनती है. और आप लोग हमारे साथ रहे, यही आपसे मैं विनती करती हूँ. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज़ चैनल न्यूज़ इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.